मराठा आरक्षण प्रश्नी सरकारच्या हालचाली सध्या सुरू झालेल्या आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षावर बैठक सुरू असल्याची माहिती मिळते आणि मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य आणि महाधिवक्ता वीरेंद्र सराफ हे वर्षावर दाखल झालेत। संध्याकाळी मराठा आरक्षण उपसमितीची बैठक झालेली होती आणि मराठा आरक्षण आंदोलनावर तोडगा निघणार का या बैठकीच्या माध्यमातून हे बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्यासोबत आहेत। सुशांत, महत्त्वाची घडामोड, बैठक सुरू झालेली आहे, काय नेमकं घडतंय बैठकीत? गौरी, आपण जर बघितलं असेल तर सकाळपासून खरं तर 2 बैठका झाल्या। मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली खऱ्या अर्थाने 2 बैठका झाल्या आणि या बैठकांचा तपशील, नेमकी बैठकीत काय चर्चा झाली हे देण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील काही वेळापूर्वी वर्षा निवासस्थानी गेले होते आणि त्यानंतर जी आता आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली खऱ्या अर्थाने बैठकीला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे। मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य आणि महाधिवक्ता वीरेंद्र सराफ हे देखील वर्षावर पोहोचलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने मराठा आरक्षणावर तोडगा या बैठकीनंतर निघणार का हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण आपण पाहिलं असेल तर मागील 3 दिवसापासून मनोज जरांगे पाटील आझाद मैदान येथे उपोषणाला बसलेत। वातावरण चिघळत चाललेलं आहे। उद्या खऱ्या अर्थाने सोमवार आहे आणि सोमवारी आपण जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात मुंबईकर जे आहेत ते आपल्या कामावर जात असतात आणि अशात जर उद्या देखील आंदोलन सुरू राहिलं आणि चिघळलं तर त्याचा फटका सर्वसामान्य चाकरमान्यांना बसू शकतो। कारण मुंबईतील सीएसटी परिसरातील रस्ते जे आहेत ते सध्या मराठा आंदोलकांनी भरलेले आहेत आणि याचा फटका वाहतुकीवर बसतो आणि यामुळेच लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी सरकारी पातळीवर देखील हालचाली सुरू होताना पाहायला मिळतात। दुसरी गोष्ट ही आहे की राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जी बैठक झाली मराठा उपसमितीची, या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? कारण या बैठकीला महाधिवक्ता देखील होते, त्यांची नेमकी काय चर्चा झाली? जरांगे यांच्या ज्या मागण्यांवर काही सकारात्मक चर्चा झाली का याची माहिती मुख्यमंत्री घेतील आणि त्यानंतर एक निर्णय होऊ शकतो। गौरी, नक्कीच सुशांत, या बैठकीकडे असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। महत्त्वाची अपडेट, मोठी घडामोड खरं तर म्हणावी लागेल। दिवसभरातली ही तिसरी खरं तर बैठक आहे मराठा आरक्षण संदर्भातली आणि सरकारच्या हालचाली सध्या सुरू झालेल्या आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच वर्षावर ही बैठक सुरू झालेली आहे आणि या बैठकीमध्ये मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य आणि महाधिवक्ता वीरेंद्र सराफ सुद्धा दाखल आहेत अशी ही माहिती समोर येते आहे। संध्याकाळी आपण बघितलेलं होतं, मराठा आरक्षण उपसमितीची बैठक झालेली होती, दिवसभरातली दुसरी बैठक होती आणि त्यानंतर ही तिसरी बैठक खरं तर वर्षा निवासस्थानी मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर पार पडते आहे।